हॅलो एव्हरीवन, आज आपण इकडे सगळे आपले सगळ्यांचेच लाडके मिस्टर परफेक्शनिस्ट अभिराम जहागीरदार आणि मिसेस लीला अभिराम जहागीरदार यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी जमलेलो आहोत। तर जहागीरदार आणि मोहिते फॅमिलीच्या वतीने मी यश आणि मी रेवती तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजी, तुम्ही तर म्हणाला होतात की आज खूप सारे सेलिब्रिटीज येतील, पण मला तर कोणीच दिसत नाहीये। आजी, मी आहे ना इथे। अहो, विश्वरूप आहे इथे, सगळं व्यवस्थित होईल, काळजी नका करू। लीला, तुझ्यासाठी रिसेप्शन ठेवलं ना, तीच खूप मोठी गोष्ट आहे। जास्त अपेक्षा ठेवू नकोस। हे सगळं आम्ही फक्त एजे आणि आजींसाठी करतोय। आपण सगळ्यांनी मनातली कुठली अडी न ठेवता या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं ठरवले ना बाळा, मग कशाला या सगळ्या गोष्टी? बाळा, आजचा कार्यक्रम आपल्यासाठी, जहागीरदार फॅमिलीसाठी खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या या सगळ्या दुराव्याचा परिणाम जर आपल्या कार्यक्रमावर झाला तर जहागीरदार कुटुंबाचं नाव खराब होईल ना। मला खात्री आहे तुम्ही हे असं काही करणार नाही। एजंटची वाईफ म्हणजेच लीला, म्हणजेच माझी लाडकी ताई, ही एका साध्या घरातली मुलगी आहे। तिचा साधेपणा, तिचं प्रामाणिक वागणं आणि तिची धडाडी पाहूनच एजे तिच्या प्रेमात पडले। ही अशी माझी ताई लग्नाआधी एक मोठी ऍक्ट्रेस होण्याचं स्वप्न बघत होती आणि तिने बघितलेलं सगळ्या टीव्ही स्टार्स मध्ये वावरण्याचं स्वप्न तिच्या सासूबाईंनीच म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सरोजिनी आजींनी पूर्ण करायचं ठरवलंय। चला तर मग या कार्यक्रमाला सुरुवात करूया। स्वागत करूया झी मराठीवरच्या सगळ्यात लाडक्या मालिकेतले म्हणजेच अप्पी आमची कलेक्टर मधले अप्पी आणि अर्जुन यांचं। अप्पे, आजचे दिवस आपल्यातलं मागचं सगळं विसरायचं आणि सगळ्यांसमोर आपल्यात एकदम अलबेल आहे असंच नाचायचं। लक्षात आहे ना? हो अर्जुन, माझ्या सगळं लक्षात आहे, तू नको काळजी करू। आणि असंही एजेंटचा कार्यक्रम आहे, सगळी लोक जमली आहेत। आता इतर कशाचाही विचार न करता आपल्याला आपला परफॉर्मन्स एकदम परफेक्ट करायचा आहे, एवढंच डोक्यात ठेवायचं। स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवस आता, मी तुझ्यात दिसतो कमला। या कमाल परफॉर्मन्स साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रेवती कुठे आहे? अरे गिफ्ट
अशा कमाल परफॉर्मन्सला गिफ्ट तर द्यायलाच हवं ना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अप्पी आणि अर्जुनचं. आता गिफ्ट द्यायला येत आहेत मिसेस लीला जागीरदार. अभिराम जा बाळा लीला सोबत. चला एजे चला ना. अभिराम आई हिला जाऊ दे. अरे एनिवे तू हिच्यासाठी सरप्राईज अरेंज केलंस ना, जाऊ दे ना. बराच राग साचला होता नाही. गुड, व्हेरी गुड. हे घ्या. आणि हे घे, ही लीलाच्या रूमची किल्ली तुझ्याकडे ठेव. काय गरज आहे याची? काय उपयोग होणार आहे त्याचा? लीला कशाला येईल परत रूम मध्ये? वाना तिकडे कार्यक्रम सुरू झाला असेल. हिला मी काय करू शकतो हे माहीतच नाही. अगं मूर्ख मुली, लीलाचं एजंटशी लग्न माझ्यामुळेच लागलंय. एक्सक्यूज मी तुमच्याशी बोलतेय. लीला जर परत रूम मध्ये आली नाही तर काय करणार आहोत आपण? हे बघ, ह्या सगळ्याची काळजी तू करू नकोस. मी बघेन काय ते. तुला जेवढं सांगितलंय तू सध्या तेवढंच कर. लीला त्या रूम मध्ये येईल ह्याची जबाबदारी माझी. डोंट वरी. तर आता आपल्या समोर डान्स परफॉर्मन्स करायला येत आहेत पारू या मालिकेतले आपल्या सगळ्यांचे लाडके आदित्य आणि पारू. वाह वाह वाह, क्या बात है. अशा सुंदरशा परफॉर्मन्स साठी एकदा जोरदार गाया झाल्याच पाहिजेत. मला वाटतं अशा छान परफॉर्मन्स साठी एक छानसं गिफ्ट मिळालंच पाहिजे नाही का? ऑफकोर्स, अगदी बरोबर. तर मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पारू आणि आदित्यला स्टेजवर यायची विनंती करते. बोला. काय चाललंय तुझं? अरे श्वेता कुठे आहे? ती आता काय कार्यक्रम संपल्यावर येणार आहे का? विक्रांत त्याला दिलेलं काम अगदी चोख करतो. उगाच टेन्शन घेऊ नका आणि देऊही नका. आत्ता कुठे संध्याकाळ सुरू होते, त्यामुळे ती तुम्हाला हवी तशीच रंगणार.
काळजी करू नका. तर आता आपल्या समोर येत आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर विदेशातही लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगला जडा मालिकेतले अधिपती आणि त्यांच्या लाडक्या मास्टरीन बाई अक्षरा. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे माझी मालन ग तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्ध बुद्ध हरली ग हरली सुद्ध बुद्ध हरली ग. अरे हे जादू घडली र तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्ध बुद्ध हरली र हरली सुद्ध बुद्ध हरली र. मन जुळली गर पळली ऋतू फुलली लहडा नवसाची ओढ रुजली रात सुजली अन झाली चांदी दिवसाची. विनली 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 कशी गोडी जीव फुलला जीव फुलला रो मनी असा चांद तुझा भिनला जीव फुलला जीव फुलला रो मनी असा चांद तुझा भिनला रो. हरैया 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 आता मी स्टेजवर आमंत्रित करतो अधिपती आणि अक्षरा यांना. मॅडम ही लीला मॅडमची रूम आहे. नक्की तुम्हाला लीला मॅडमच्या रूम मध्ये जायचंय का? ऍक्च्युली मी मैत्रीण आहे तिची, तिनेच मला पाठवलं इकडे. जे मला लग्नाची आशा दाखवून तुम्ही भर मांडवात माझा अपमान केलाय. आता तुम्ही जर माझे झाला नाही आहात तर मी तुम्हाला कोणाचंच होऊ देणार नाही. तुम्हाला सुख नाही लागू देणार मी आज असं काहीतरी करणार आहे ना की ज्यामुळे तुमचं फक्त पर्सनल आयुष्यच नाही प्रोफेशनल आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होईल. तुमचं लग्न मोडेल, तुमचा बिझनेस बुडेल, सगळीकडे तुमची बदनामी होईल. आता आपल्या समोर एक खूप खास परफॉर्मन्स सादर होणार आहे आणि तो कोण सादर करणार आहे माहितीये का? द जहागीरदार फॅमिली म्हणजे दुर्गा मॅडम आणि किशोर सर, लक्ष्मी मॅडम आणि प्रमोद सर आणि सरस्वती मॅडम आणि विराज सर. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या.
म्हणून